75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याकाचा दर्जा दिल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि एक मोठी घडामोड म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे। एबीपी माझानं ही बातमी अगदी आज सकाळपासून लावून धरलेली होती आणि त्यामुळे एबीपी माझाच्या बातमीचा हा मोठा इम्पॅक्ट म्हणायला हवा। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी माहिती देतील आपल्याला। अभिषेक, अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र देण्यासाठी स्थगिती देण्यात आली होती, मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर मंत्रालयातून गुपचूपपणे हे प्रमाणपत्र देण्याचे वाटप हे करण्यात आलेले होते आणि त्याच प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून स्वतः दखल घेण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांकडून या सगळ्या प्रकाराला स्थगिती देण्यात आलेली आहे। संपूर्ण प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत। सोबतच दोषींवर कारवाई करण्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी निर्देश हे देण्यात आले। त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः दखल घेतल्याचं दिसतं आहे आणि एकूणच ज्या 75 शाळांना घाईघाईनं अल्पसंख्याक दर्जाची खिरापत वाटलेली आहेत या संदर्भात कुठेतरी स्थगितीही देण्यात आली आहे। अगदी अभिषेक, धन्यवाद माहितीसाठी। त्यामुळे ही स्थगिती तर देण्यात आली आहे, याबद्दल नेमकी काय कारवाई केली जाणार आहे किंवा या सगळ्यामधून नेमकी कोणती नावं समोर येणार आहेत हे बघणं महत्त्वाचं असेल। त्यामुळे एबीपी माझाच्या बातमीचा हा एक मोठा इम्पॅक्ट आपण बघतोय। आज सकाळपासून हे प्रकरण एबीपी माझानं लावून धरलेलं होतं। ज्या दिवशी अजित पवार यांचं अपघाती निधन झालं त्याच दिवशी दुपारी 3-3:30च्या सुमारास 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याकाचा दर्जा दिल्याचं हे प्रकरण घडलेलं आहे। काही शाळांच्या संदर्भातले हे निर्णय त्याच दिवशी घेण्यात आल्याची माहिती समोर येते आहे आणि त्यानंतरच्या येत्या काही दिवसांमध्ये तब्बल 75 शिक्षण संस्थांना हा दर्जा देण्यात आला। ह्या सगळ्याची प्रकरणं ऑगस्ट महिन्यापासून रखडलेली होती, मात्र घाईघाईनं अशा पद्धतीचा अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याचं कारण नेमकं काय आहे हे यामधून समोर येऊ शकलेलं नाही। त्यामुळे या सगळ्यामध्ये काहीतरी काळबेरं आहे अशा पद्धतीचा आरोपही केला जातोय। एक मोठी घडामोड म्हणजे या निर्णयाला सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे एबीपी माझाच्या बातमीचा हा एक मोठा इम्पॅक्ट आपल्याला म्हणायला हवा। तर दोषींवरती कारवाई करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांकडून देण्यात येत असल्याचं कळतंय। राज्यामधल्या 75 शिक्षण संस्था होत्या, ज्यापैकी पोद्दार ही जी संस्था आहे त्यापैकी पोद्दारच्या 25 शाळांना शिक्षण संस्थांना अशा पद्धतीचा दर्जा देण्यात आल्याचा समोर आलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आता या बातमीच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेत। जे कोणी दोषी अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई करा असं देखील आता मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। एकूणच या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता उच्चस्तरीय केली जाणार आहे। त्यामुळे कोणकोणते हात या सगळ्या प्रकरणामध्ये गुंतलेले होते, नेमकी काय कारणं होती अशा पद्धतीची घाई करण्याची आणि या शिक्षण संस्थांना ज्यांना स्थगिती देण्यात आलेली होती त्या सगळ्यांना अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याची याविषयी आता मुख्यमंत्र्यांचे आदेश समोर येत आहेत। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, खरं तर सकाळीच तुम्ही ही बातमी दिली आणि त्यानंतर याविषयी खरं तर कोणीच बोलायला तयार नव्हतं समोर येऊन, मात्र एक मोठा इम्पॅक्ट म्हणायला हवा। मुख्यमंत्र्यांनी आता या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संवेदनशीलता दाखवत या सगळ्या प्रकरणाला स्थगिती दिलेली आहे। जी 75 अल्पसंख्याक प्रमाणपत्र देण्यात आलेली होती 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत या प्रमाणपत्रांच्या वाटपाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे आणि ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे। कारण आपण पाहिलं ज्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता त्या दिवशी ही प्रमाणपत्र वाटण्यात आलेली होती। नियम आणि अटींचं तर हे उल्लंघन होतच, मात्र संवेदनशीलता देखील या ठिकाणी पायदळी तुडवण्यात आली होती। ज्या मंत्र्याकडे अल्पसंख्याक विभाग आहे त्या मंत्र्याचा अपघातात मृत्यू होतो आणि त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये ही प्रमाणपत्र दिली जातात। यावरून कशा प्रकारचा कारभार या विभागातल्या अधिकाऱ्यांनी केला हे समोर येत होतं आणि त्यातूनच आज सकाळपासून जेव्हा एबीपी माझानी हे सगळं प्रकरण उघडकीस आणलं तेव्हापासून कोणीही अधिकारी याबद्दल बोलण्यास तयार नव्हते। मात्र मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रमाणपत्रांच्या वाटपाला स्थगिती दिलेली आहे। मात्र त्याचा पुढचा टप्पा आता सुरू होतो, तो म्हणजे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचा आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोषींवरती कारवाई करतात का आणि काय कारवाई करतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल। यामिनी, अगदी मंदार, धन्यवाद माहितीसाठी। त्यामुळे 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याकाचा दर्जा दिल्याचं हे प्रकरण होतं। या निर्णयाला आता मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.